हालेलुया. बोलो यीशु मसीह की जय. प्रभू आपला महान आहे. आमेन. आणि लक्षात ठेवा, नेहमी कोणी जरी तुमच्यावर प्रेम करत नसेल, प्रभू येशू तुमच्यावरती प्रेम करतो. आमेन. कारण देवाचं प्रेम तुझ्यासाठी अफाट आहे. येस. रोज रोज प्रभू तुझ्यासाठी त्याची प्रेम द्या नवीन होते, म्हणून तो आपण थकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 या आपण आज परत एकदा देवाच्या वचनाकडे येऊया आणि आपण प्रभूपासून शिकूया, पवित्र आत्म्याद्वारे शिकूया. कारण देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही आणि मी शिकतो, लक्षात ठेवा, देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये रोज नवीन विश्वास, येस. नवीन ताकद, नवीन सामर्थ्य, नवीन आशीर्वाद आणतं. हालेलुया. हालेलुया. नावासूया. आपले बायबल घेऊन बसा. आपल्या मोबाईलमध्ये जर बायबल असेल तर काढा. नीतिसूत्र 4 अध्याय आणि 18 वचन. नीतिसूत्र 4 अध्याय आणि 18 वचन. नीतिसूत्र 4 अध्याय आणि 18 वचन. वाचूया देवाचं वचन. प्लीज वाचूया. नीतिसूत्र 4 अध्याय आणि 18 वचनामध्ये आपण आहोत. परंतु न्यायीचा मार्ग, मी सांगितलं न्यायी कोण आहे? ज्याचा नवीन जन्म झालाय, जो येशूच्या रक्ताने धुतलेला आहे, ज्याच्यामध्ये देवाचं जीवन आहे, ज्याच्यामध्ये देवाचा स्वभाव आहे, ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा राहतो, तो न्यायी आहे. म्हणजे देवाच्या पातळीमधला, देवाच्या घराण्यातला तो न्यायी आहे. वाचूया. जो पहाटेचा उजेड अधिक भर दुपारपर्यंत प्रकाशत जातो त्यासारखा आहे. से लिसन. खूपशा लोकांना हे कळत नाही. खूपशा लोकांचं जीवन केव्हा पुढं असतं, केव्हा मागं असतं, केव्हा येशूसाठी चमकतं, केव्हा खालीच पडलेलं असतं, केव्हा येशूसाठी फायरवरती असतात, झीलमध्ये असतात, आवेशात असतात, आणि केव्हा संपलेले असतात. नो सिस्टर, सूर्याला तुम्ही केव्हा पाहिलं? सकाळी 6:20, 30 मिनिटं, 40 मिनिटांनी उगवला आणि परत 7 वाजेपर्यंत वर आला आणि परत खाली गेला. तुम्ही केव्हा पाहणार नाही. बायबल सांगतं नीतिमानाचा मार्ग म्हणजे तुम्ही मी जे येशूमध्ये आहोत. आपला मार्ग कसा आहे? जो पहाटेचा सूर्य, पहाटेचा प्रकाश, जो सूर्य उगवत जातो 9, 10, 11, 12 आणि 12ला आल्यानंतर त्याचा प्रकाश प्रचंड होतो आणि त्याच्या प्रकाशापासून काही लपत नाही. त्याप्रमाणे बायबलमध्ये लिहिलंय, तुम्ही आणि मी जे देवाचे लेकरं आहोत, आपलं जीवन असं आहे, गौरवातून गौरवाकडे, आशीर्वादातून आशीर्वादाकडे. ज्यावेळेस आपण येशूमध्ये नव्हतो, येस तुमचं जीवन खाली पडलेलं असेल, तुम्ही चमकणारे नसताल, कोणी तुमच्याकडे पाहावं अशी तुमच्याकडे काही सुंदरता नसेल, पण येशू ज्यावेळेस येतो, सुंदरता येते, चमक येते. स्वतः येशू म्हणाला, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, पृथ्वीचे मीठ आहात. स्वतः प्रभू येशू म्हणाला, ऐकाओ, तुम्ही निवडलेला वंश आहात, मुलाने मिळवले लोक, पवित्र राष्ट्र, राजकीय याजक वर्ग आहात. सगळ्यात बेस्ट उदाहरण बायबल सांगतं, जो अब्राहम, जो मूर्तीपूजक होता, बायबल सांगतं त्याला देवाने हाक मारली. जो निराश, ज्याला लेकरू बाळ नव्हतं, जो जगात जगत होता, पण एक दिवशी स्वर्गातील देवाने त्याला हाक मारली आणि म्हणलं, अब्राहम ऐक माझा शब्द आणि माझ्या मागे ये. जर तुम्ही प्लीज उत्पत्ती याच्या 12व्या अध्यायामध्ये आलात, वाचूया. उत्पत्ती 12वा अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया. उत्पत्ती 12वा अध्याय आणि प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. उत्पत्ती 12वा अध्याय आणि प्लीज कृपा करून 1 ते 3 वचनं वाचूया. आणि परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आपल्या देशातून व आपल्या कुळातून व आपल्या बापाच्या घरातून निघून जो देश मी तुला दाखवीन, जो देश अब्रामा मी तुला दाखवील, त्यात जा आणि मी तुला मोठे राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन व तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वाद होशील आणि जे तुला आशीर्वाद देतात, आणि अब्रामा जे तुला आशीर्वाद देतात, त्यांना मी आशीर्वाद देईन आणि जो तुला शाप देतो, त्याला मी शाप देईन आणि तुझ्याकडून पृथ्वीतली सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील. आणि अब्रामा तुझ्याकडून पृथ्वीतली सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील. काय गौरवित जीवन बघा. येस. ज्यावेळेस येशूमध्ये नव्हता, देवामध्ये नव्हता, देवाने हाक मारण्यापूर्वी संपलेला अब्राम,
लेकरू नसलेला, मूर्तीपूजक, दुःखी, ज्यावेळेस देवाने हाक मारली, देवाकडे आला, गौरवित जीवन. आमेन. देव म्हटला, मी सर्व जगात राष्ट्रात तुझे नाव मोठे करील, तुझ्यामुळे पृथ्वीतली सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला, त्याला इजाक झाला, देवाने त्याला एवढं उंच केलं की तो विश्वासाचा पिता झाला. अजून एक वचन, उत्पत्ती 17वा अध्याय काढूया. देवाचं वचन उत्पत्ती 17व्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि बायबल असं सांगतं, प्लीज वाचूया. उत्पत्ती 17वा अध्याय 1 ते 3. अब्राम 99 वर्षाचा झाला. बायबल सांगतं अब्राम 99 वर्षाचा झाला. तेव्हा परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन त्याला म्हणाला. अब्रामाचं वय लक्षात ठेवा, किती वर्ष? 99. 99 म्हणजे 100ला एक कमी. आणि बायबल सांगतं, वाचूया. मी सर्व समर्थ देव आहे. मी सर्व समर्थ देव आहे. तू माझ्या समोर चाल. तू माझ्या समोर चाल व पूर्ण हो. व पूर्ण हो. आणि माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये मी आपला करार करीन. मी आपला करार करीन. आणि तुला अगणित पटीने वाढवीन. किती पटीने वाढवीन? अगणित पटीने. अगणित. नीतिमानाचा मार्ग जो पहाटेचा उजेड भर दुपारपर्यंत प्रकाशत जातो त्यासारखा आहे. आमेन. हे देवाचे मार्ग आहेत ब्रदर. हा देवाचा हात आहे ब्रदर. आणि जे येशू ख्रिस्तामध्ये मला सांगायला आवडेल, त्यांच्यासाठी देखील अब्रामाचे आशीर्वाद आहेत. अगणित पटीने वाढवेल देव म्हटला. अगणित. ज्याला एक लेकरू नाही त्याला अगणित पटीने. पुढे वाचत जा. तेव्हा अब्राम पालथा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा, मीच तुझ्याशी माझा करार केला आहे आणि तू राष्ट्रांच्या समुदायाचा बाप होशील. राष्ट्रांच्या समुदायाचा बाप होशील. आणि यापुढे तुझे नाव अब्राम म्हणजे मोठा बाप म्हटले जाणार नाही, तर तुझे नाव अब्राहाम म्हणजे पुष्कळ राष्ट्रांचा बाप असे होईल. पुष्कळ राष्ट्रांचा बाप. गौरवित जीवन, आशीर्वादित जीवन, ना चमकणारं जीवन. बस पुढं. कारण मी तुला राष्ट्रांच्या समुदायाचा बाप केले आहे आणि मी तुला फार सफळ करीन. मी तुला फार सफळ करीन. तुझ्यापासून राष्ट्रेही निर्माण करीन. तुझ्याकडून राष्ट्रे निर्माण होतील आणि राजे तुझ्यापासून जन्मास येतील. अब्रामा, राजे तुझ्यापासून जन्माला येतील. आमेन. आणि आपण पाहतो बायबल मधले सगळे राजे, तुम्ही पाहिलं, दावीद राजा, शल्मोन राजा, सगळे राजे, यहोशाफाट, सगळे अब्रामाचे संतान आहेत. आणि बायबल पुढे सांगत तुम्ही जर वाचत गेला, पुढे वाचत गेला, तर कशा प्रकारे देवाने, वाचत आहे सिस्टर. आणि सर्व काळचा करार म्हणून मी माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये आणि तुझ्या मागे तुझ्या संतानांमध्ये त्यांच्या पिढ्यानपिढ्या आपला करार स्थापित करीन. मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानांचा देव होईन आणि तुझ्या प्रवासाचा देश, सबंध कनान देश, मी तुला व तुझ्या मागे तुझ्या संतानांना सर्व कालचे वतन असा देईन आणि मी त्यांचा देव होईन. ना फक्त अब्रामालाच देवाने आशीर्वादित केलं का त्याच्या संतानाला देखील? त्याच्या संतानांना. याचा अर्थ अब्रामाने देवावर विश्वास ठेवला, आशीर्वाद वाढत गेले. एका पिढीहून दुसऱ्या पिढी, दुसऱ्या पिढीहून तिसरी पिढी, गौरवित जीवन. विश्वास लोकांनो, तुम्ही केव्हाच आणि केव्हाच खाली जाणार नाही. कारण ज्या देवाने तुमचं तारण केलंय, तो अब्राम, इजाक, याकोबाचा, इस्रायलचा देव, तो तुझ्यामध्ये राहतो. आणि तो तुला गौरवातून गौरवात घेऊन जाणार आहे. म्हणतो बायबल मधील हेच आशीर्वाद आपल्याला मिळालेत. वाचूया गलतीकरास पत्र 3रा अध्याय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, शेवटचं वचन. गलतीकरास पत्र 3रा अध्याय, गलिशियन्स चॅप्टर 3. गलतीकरास पत्र 3रा अध्याय आणि 13-14 वचन. गलतीकरास पत्र 3रा अध्याय 13-14 वचन. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन नियमशास्त्रातील शापापासून खंडणी देऊन आम्हास सोडवले. कारण जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असे लिहिले आहे. ना खूपशा लोकांना, विश्वास लोकांना असूनही वाटतं की मी शापित आहे, कोणीतरी मला शाप देऊ शकतं, कोणीतरी माझ्यावरती काही जादूटोणा करू शकतो. विसरून जा हे विचार. कोणीच तुम्हाला शापित करू शकत नाही, खाली नेऊ शकत नाही, कोणीच नाही. कारण बायबल सांगते येशूने आपल्या ठिकाणी शापित होऊन वधस्तंभावरती आपली किंमत पोहोचली आहे. तुम्ही आशीर्वादित लेक राहात प्रभू येशूमध्ये. ना पुढे असलेले वाचूया. यासाठी की अब्रामाचा आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये राष्ट्रांच्या लोकांना मिळावा, असा की आम्हाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे वचन मिळावे. शाप येशूने घेऊन गेला. आता जे येशूमध्ये त्यांना कोणाचा आशीर्वाद मिळावा? अब्रामाचा.
अब्रामाचा आशीर्वाद ख्रिस्तामध्ये राष्ट्राच्या लोकांना, तुम्ही मी जे राष्ट्राचे लोक, यहुदी राष्ट्राच्या बाहेरचे लोक, त्यांना कोणाचे आशीर्वाद प्रभू येशूने दिलेत, प्रभू येशूमध्ये मिळालेत? अब्रामाचे काय आशीर्वाद? अब्रामा, मी तुला सफल करील, मी तुला अगणित पटीने वाढवेल, मी तुला बहुगणित करील, मी तुला राष्ट्रांचा पिता करील, तुझ्याद्वारे राजे जन्माला येतील, तुझं संतान समुद्रातल्या वाळूसारखं असेल, तुझ्याद्वारे पृथ्वीतील सर्व कुटुंब आशीर्वादित होतील. आणि तेच येशूमध्ये आशीर्वाद आपल्याला आहेत. म्हणजे काय? गौरवातून गौरवात जीवन. नीतिमानाचा मार्ग जो पहाटेचा उजेड भर दुपारपर्यंत प्रकाशात जातो त्यासारखा आहे. आमेन. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. आपले डोळे बंद करा. आणि प्रभू येशूला जर तुम्ही स्वीकारलं नसेल आपल्या हृदयात, तर प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या. आणि आज मी प्रार्थना करेल, प्रत्येक जो शैतान तुम्हाला वर येऊ देत नाही, जो तो शैतान तुम्हाला दारिद्र्यात ठेवतो, जो गौरवातून गौरवात जीवन मिळू देत नाही, त्याची शक्ती येशूच्या नावात आपण तोडूया. डोळे बंद करा. माझ्या मागे म्हणा पूर्ण हृदयाने, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवत मी आहे. तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. माझ्यासाठी प्रभू येशू आला. माझ्यासाठी प्रभू येशू आला. प्रभू येशू तू माझ्यासाठी प्राण दिला. प्रभू येशू तू माझ्यासाठी प्राण दिला. तिसऱ्या दिवशी स्वर्गीय पित्याने तुला मेलेल्यातून मेलेल्यातून उठवलं असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू तूच माझा तारणारा देव आहेस. माझ्या हृदयात ये. आजपासून प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं. आमेन. आमेन. डोळे बंद करा. प्रार्थना करूया. फादर, प्रभू येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, देवाच्या पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. शैतान तुझा काय अधिकार नाही. आता हे शापित लोक नाही, प्रभू येशूमध्ये आशीर्वादित, अब्रामाच्या आशीर्वादाने आशीर्वादित लोक आहेत. शैतान तुझा घाणेरडा हात त्यांच्यावरून काढ. प्रभू यांच्या जीवनातून प्रत्येक जो शैतान यांना समृद्धीला, समृद्धीला येऊ देत नाही, त्यांचे पैशाचे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत येऊ देत नाही, त्यांना गौरवातून गौरवात जाऊ देत नाही, त्या सगळ्या शैतानाच्या आत्म्याला आणि दुष्ट आत्म्याच्या कार्याला मी आज्ञा देतो. येशूच्या नावात सोड यांचं आशीर्वाद. आजपासून येशूच्या नावात आत्मिक आशीर्वाद मोकळे हो. शारीरिक आशीर्वाद, भौतिक आशीर्वाद, पैशाचे आशीर्वाद येशूच्या नावात मोकळे हो. जे धंदे बंद आहेत ते येशूच्या नावात बहुगुणित हो. ज्या नोकऱ्या गेल्यात त्या दुप्पट नोकऱ्या मिळो. ज्याला प्रमोशन आहे त्याला प्रमोशन मिळो. आणि आजपासून ते तृप्त आणि गौरवित जीवन जगो. सगळे आजार, रोग, मरण, कॅन्सर निघून जा येशूच्या नावात. निराशा, भीती निघून जा येशूच्या नावात. आणि प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. थँक्यू फादर. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. तुमच्या कमेंट्स आम्ही वाचतोय आणि देवबाप त्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद करू. उद्या परत भेटूया 8:30 वाजता. गॉड ब्लेस यू. आमेन.